सर्व पत्रकार मित्रांना नमस्कार। उजवाड ह्या उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्रातून मागील 25 वर्षांपासून प्रसिद्ध होणाऱ्या एकमेव कोकणी मासिकाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त आपण इथे आलात। आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। उजवाड बद्दल सांगायचं म्हटलं तर की उजवाड हे दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणी भाषिकांचं एक व्यासपीठ आहे। ऑगस्ट 1998 या वर्षी उजवाडचा 15 ऑगस्ट 1998 या वर्षी उजवाडचा पहिला अंक प्रकाशित झाला आणि तेव्हापासून ते आजपर्यंत ही मागील 25 वर्ष पूर्ण झाली त्या या गोष्टीला की आजपर्यंत उजवाड नियमितपणे दर महिन्याला प्रसिद्ध होत आहे। आज या मासिकाचे दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गोवा व इतर भागामध्ये पुणे, मुंबई आणि केरळ, मंगळूर वगैरे या ठिकाणी हा उजवाड सर्क्युलेट होतो। आजपर्यंत जवळजवळ लहान मोठी शहरं, खेडी असं दोन 150 वर गावांच्या मध्ये उजवाड पोहोचतो जिथं कोकणी भाषेत वसलेले आहेत। यामध्ये फक्त ख्रिश्चनांचाच सहभाग नाही तर याच्यामध्ये दैवज्ञ, सारस्वत व इतर कोकणी बोलणाऱ्या समाजाचा सुद्धा समावेश आहे। मागच्या 350-400 वर्षानंतरच्या पूर्वी गोव्यावरून जो कोकणी बोलणारा कोकणी भाषिक समाज बेळगाव व घाटमाता प्रदेश जसं आजरा, गडिंग्लज, कोल्हापूर, चंदगड, खानापूर, हल्याळ या ठिकाणी स्थलांतरित झाला। त्याला वेगवेगळी कारणे आहेत, आपण त्याच्यामध्ये आता जाऊया नको, पण वेगवेगळ्या कारणांसाठी इथं स्थलांतरित झाला आणि त्याच्यानंतर ह्या भाषिकाचं या समाजानं येथील कन्नड व मराठी समाजाशी जुळतं घेऊन इथं आपली अशी एक वेगळी ओळख निर्माण केली। आणि ह्या समाजानं फक्त भाषाच नव्हे तर गोव्यावरून आणलेली कोकणी संस्कृती सुद्धा अत्यंत जतन करून ठेवली होती। कसल्याही प्रकारचं मासिक नव्हतं किंवा कसल्याही प्रकारचा मीडिया नव्हता, तरी असताना अगदी एक आपल्या मातृभाषेवरील प्रेमासाठी हे सगळं या समाजानं केलेलं आहे। आता याच्यामध्ये ख्रिश्चनांचा सहभाग असं नाही, याच्यामध्ये आमचे आता बाळकृष्ण पै आहेत किंवा पै जे गौड सारस्वत समाजामधील आहेत, दैवज्ञ समाज आहे सगळे, तर या लोकांच्या मध्ये ही एक जे प्रबळ भावना होती, त्यांना जे एक व्यासपीठ हवं होतं, त्या व्यासपीठाचं काम उजवाडनं मागील 25 वर्ष अगदी चोखपणे केलेलं आहे। की आज आम्हाला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की ही जी संस्कृती कसं आहे की कन्नड व मराठी बहुल प्रदेशाच्या मध्ये कोकणी भाषा व संस्कृती टिकवून ठेवणं अत्यंत अवघड काम होतं। त्याच्यात आणि पुन्हा इंग्लिशचं आक्रमण, मग याच्यामध्ये कोकणी भाषा जतन करून ठेवायची कशी हा प्रश्न पडला होता। पण उजवाडमुळं आम्हाला हे उत्तर मिळालेलं आहे। आज उजवाड अत्यंत आवडीनं लोक वाचतात, कोकणी कार्यक्रम घडवून आणतात। उजवाडद्वारे सुद्धा बरेचसे कार्यक्रम आम्ही घडवून आणलेले आहेत आणि अशा प्रकारे हे काम अत्यंत चोखपणे चाललेलं आहे आणि 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आता पुढील 25 वर्षाची वाटचाल कशी करायची ही आता ह्या कार्यक्रमानंतर आम्ही ठरवणार आहे। इतर गोष्टी माझे मित्र, माझ्या जे सवंगडी आहेत त्यांची मी ओळख करून देतो। आम्ही एक उजवाड परिवार नावाचा आमचा एक ग्रुप तयार झालेला आहे की काहीही कार्यक्रम असो, सर्वजण एक दिलानं एक मनानं येऊन कुठलाही कार्यक्रम यशस्वी घडवून आणतात। उजवाड बद्दल माझ्यासोबत आहेत इचलकरंजीहून आमचे मनवेल रॉड्रिक्स आलेले आहेत, आमचे उपसंपादक उजवाडचे मिलिंद गोन्साल्विस आहेत, एलिझाबेथ रॉड्रिक्स आहेत, एलिझाबेथ लुईस रॉड्रिक्स, तसंच हे बाळकृष्ण पै सर आहेत जे आपल्या विद्याधिराज सभागृहाचे अध्यक्ष आहेत, आमचे उजवाडचे संपादकीय सल्लागार गिरगोल रॉड्रिक्स आहेत, तसेच आमचे संयोजक, ह्या कार्यक्रमाचे संयोजक सायमन लोबो सर आहेत। तर यांच्यासोबत आम्ही हा कार्यक्रम घडवून आणतोय आणि थोडीशी संक्षिप्त माहिती आमचे मिलिंद गोन्साल्विस सर देतील। ख्रिश्चन, सारस्वत आणि गौड सारस्वत, दैवज्ञ हे लोक कोकणी बोलतात, सोनार लोक वगैरे कोकणी बोलतात, पण या लोकांचं कोकणी भाषेवर अतिशय प्रेम आहे आणि या प्रेमापोटी उजवाडांक प्रत्येकाच्या घराघरात लोक घेतात। आज जवळजवळ 3000च्या वर आमच्या कॉपीज प्रिंट होतात आणि
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि इतर दूरवर जिथं जिथं कोकणी लोक आहेत तिथं पोहोचतात. 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे एक रौप्य महोत्सवी सोहळा साजरा करायचा आमचं ठरलं. आणि या कार्यक्रमासाठी गोव्याचे क्रीडा आणि युवा ग्रामविकास आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमच्या या बेळगाव धर्म प्रांताचे मुख्य धर्मगुरू बिशप डॉक्टर डेरिक फर्नांडिस अध्यक्ष म्हणून राहणार आहेत. त्याशिवाय केलीचे युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉक्टर प्रभाकर कोरे साहेब, त्यानंतर ख्रिश्चन डेव्हलपमेंट काउन्सिलचे सदस्य आयवन डिसोजा साहेब, त्यानंतर माजी आमदार फिरोज शेठ साहेब, त्यानंतर आमदार राजू शेठ साहेब, त्यानंतर ज्येष्ठ भारतीय कोकणी साहित्यिका हेमा नायक मॅडम, त्याशिवाय मिलाग्रिस कोऑपरेटिव्ह सोसायटी कारवारचे अध्यक्ष जॉर्ज फर्नांडिस साहेब, त्याशिवाय प्रथित साहित्यिक आणि प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर भूषण भावे साहेब असे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 25 वर्षानिमित्त उजवाडच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त हा जो कार्यक्रम होत आहे, बेळगावात होत आहे, त्या कार्यक्रमासाठी फक्त कोकणीच नव्हे तर इतर भाषिकांनी सुद्धा यावं आणि गोवन संस्कृती, कोकणी भाषा ह्या भाषेवरती आपलं जे प्रेम आहे ते त्यांनी व्यक्त करावं. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, पुन्हा कोकणीत 1-2 शब्द बोलतो की उजवाडच्या ह्या रुप्या महोत्सवी सोहळ्यात समेस्त कोकणी मोग्यांनी हजर राहूनचे आणि ह्या कार्यक्रमाची शोभाय वाढायची. सकाळी कार्यक्रम, दंपारा गोवन स्टाईल जेवण आणि त्या उपरांत एक सांस्कृतिक कार्यावळ असं भरगच्च कार्यक्रम हा तुमचं कोकणी मोग व्यक्त करात ह्या कार्यक्रमाक व्हडल्या संख्येन हजर जायात म्हणून हांव म्हज्या सगळ्या कमिटीच्या वतीन हांव सगळ्यांक विनंती करता. देव बरें करूं.